तर स्वागत आहे आपल्या महालेटेस्ट न्यूज चॅनलमध्ये. तर तुम्ही आपण पुन्हा एकदा आपला व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण आजचा नवीन व्हिडिओ घेऊन आले आहोत. तर लाडकी बहीण योजनेविषयी आपण पाहणार आहोत. तर माता भगिनी मित्रांनो, तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2026 तर MMLBY तर महिलांना आर्थिक कष्ट सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची ही महत्त्वाची योजना आहे. तर पात्र महिलांना दर महिना 1500 जमा करण्यात आले आहे. तर थेट बँक खात्यात DBT जमा केले जात आहे. तर लाडकी बहीण योजना स्कीम तर तुम्हाला माहितीच आहे. तर तुम्ही थंबनेल बघून पाहिला असेल तर हा व्हिडिओ कोणत्या मार्फत आपण बनवलेला आहे. तर मुख्य माहिती आपण जाणून घेऊया. तर लाभ तर 1500 प्रति महिना, तर दरवर्षी 18,000. तर वय असणं आवश्यक गरजेचे आहे 21 ते 65 वर्षे. तर लाभार्थी महाराष्ट्रातील पात्र असावी. तर थेट पैसे बँकेत आधार लिंक बँक खात्यास जमा होत आहे. तर लाडकी बहीण योजना स्कीम सामान्य पात्रता आणि महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक गरजेचे आहे. तर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न साधारणतः 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक गरज आहे. तर आधार बँक खाते आणि आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असणे आवश्यक गरजेचे आहे. तर लाडकी बहीण योजना आवश्यक डॉक्युमेंट काय काय आहे ते आपण जाणून घेऊया. तर व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा. तर रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक, तर 5 फोटो आकाराचा फोटो साईज ही कंपल्सरी आहे. तर 2026 मधील महत्त्वाचे अपडेट तर आपण पाहणार आहोत. तर 2027 मधली पण अपडेट आपण लवकरच आपल्या लेटेस्ट न्यूज चॅनलला येणार आहे. तर सरकारकडून लाभार्थ्याची पडताळणी सुरू आहे. तर अपात्र लाभार्थ्याची नावे वगळली जात आहे. तर पात्र महिलांसाठी आवश्यक असल्यास EKYC पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. तर तुम्ही EKYC नाही केला असेल तर तुमचा हप्ता रद्द करण्यात येईल. तर तुम्ही फटाफट जाऊन EKYC करून घेणं कंपल्सरी गरजेचे आहे. तर तुम्हाला हवे असल्यास मी 2026चा नवीन हप्ता कधी येणार याची आर्थिक स्टेटस कशी तपासायची किंवा कुठे पाहायची हा मी तुम्हाला लगेच सांगून देणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लेटेस्ट न्यूज चॅनलला. तर आपण पाहणार आहोत. तर असं नेक्स्ट व्हिडिओसाठी छोटमोठे अपडेटसाठी आपल्या लेटेस्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.